तर बघा, पुढचा भाग सुरू करायच्या अगोदर तुम्हाला मी हे सांगतो की या ठिकाणी आपला इंटिग्रेशन बाय पार्ट जो पार्ट आहे, म्हणजे जो भाग आहे तो या ठिकाणी सुरू आहे. जसं मी मागच्याच पिरियडला तुम्हाला बोललो की हा पूर्ण पार्ट एका सूत्रावर आधारित आहे, ज्या सूत्राला आपण फॉर्म्युल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट असा शब्द वापरतो. तो फॉर्म्युला असा आहे, याच्या अगोदरसुद्धा हा फॉर्म्युला आपला झाला, मी पुन्हा एकदा रिवाईज करतो. तो फॉर्म्युला असा आहे, या फॉर्म्युल्यात हे जे लेटर वापरले आपण या ठिकाणी LIATE, या लेटरला अनुसरून आपल्या यू आणि व्हीची अरेंजमेंट आपल्याला करणं लागणार आहे किंवा लागत असते. आता या लेटरला अनुसरून अरेंजमेंट म्हणजे नेमकं काय, तर हा प्रत्येक लेटर एक फंक्शन दाखवतो. जसं L फॉर लॉगरिथमिक फंक्शन, I फॉर इन्व्हर्स फंक्शन, A फॉर अल्जेब्रिक, T फॉर ट्रिगोनोमेट्रिक, E फॉर एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग ज्यावेळेस आपण आपले दोन फंक्शन या ठिकाणी लिहितो त्यावेळेस त्याची जी अरेंजमेंट आहे ती अकॉर्डिंग टू सिरियल लेटर LIATE असली पाहिजे. मग हा फॉर्म्युला काय असतो, तर फर्स्ट फंक्शन ॲज इट इज दुसऱ्या फंक्शनचा इंटिग्रेशन, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज दुसऱ्या फंक्शनचा इंटिग्रेशन मायनस फर्स्ट फंक्शनचा डेरिवेटिव इंटू दुसरे फंक्शन का इंटिग्रेशन. म्हणजे असं समजून चला की सरळ सरळ इट इज की टू द ऑल प्रॉब्लेम्स. ही एक पुढच्या पूर्ण एक्सरसाइजच्या प्रॉब्लेमची चाबी आहे. आणि मी तुम्हाला मागच्या पिरियडलाच काय बोललो की ज्यावेळेस असा एखादा पार्ट असतो, इट इज रिलेटेड विथ अ स्पेशल फॉर्म्युला, की जो एखाद्या फॉर्म्युल्याशी संबंधित असतो, त्यावेळेस तुमचा जो मेन हेतू असतो, टार्गेट असतं का तुमचा हा फॉर्म्युला असतो, हे सूत्र असतं. तुम्हाला या ठिकाणी स्वतः हे समजून घ्यायचं असतं की आपल्याला हा फॉर्म्युला व्यवस्थित समजणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक म्हणजे पूर्ण एक्सरसाइजमध्ये तुम्हाला हाच फॉर्म्युला वापरणं आहे. तर अशा वेळेस एक 2-3 प्रश्नात तुम्हाला ही पूर्ण एक्सरसाइजचा एक अंदाजा लागून जातो. बाकी उरला भाग काय असतं मग की एखाद्या प्रश्नात काही नवीन पार्ट आला का ते बघणं. म्हणजे पूर्णचे पूर्ण उदाहरण तुम्हाला प्रत्येक वेळेस सॉल्व करायची गरज नाही आहे. फक्त बघा की या उदाहरणात असं नवीन काय झालं, कारण यूज तर प्रत्येक उदाहरणात हा फॉर्म्युलाच होणार आहे. ठीक आहे, तर व्यवस्थित पुन्हा एकदा वाटल्यास व्हिडिओ पॉज करून हा फॉर्म्युला एक 2-3 वेळेस वाचून घ्या, 1-2 वेळेस वहीवर वाटल्यास लिहून घ्या. बघा, तर मागच्या पिरियडला जिथपर्यंत आपण आलो त्याच्या पुढचे प्रॉब्लेम, x² tan इनवर्स x. तर मी मागच्याच पिरियडला तुम्हाला काय बोललो की हा फॉर्म्युला वापरताना अगोदर याची जी अरेंजमेंट आली ती आपल्याला जशी लागत असती त्या स्वरूपात आली का ते बघा. तर या ठिकाणी सेकंड फंक्शन इन्व्हर्स फंक्शन आहे, जे नंबर 2चा लेटर आहे इन्व्हर्स. तर इन्व्हर्स नंतर अल्जेब्रिक फंक्शन लागतो LIAT. तर या ठिकाणी अल्जेब्रिक फंक्शन अगोदर आला म्हणून तुमचं काम असतं टॅन इन्व्हर्स x अगोदर लिहिणं आणि नंतर x² लिहिणं. मग ही अरेंजमेंट झाल्यानंतर उदाहरणाला आता तुम्ही सॉल्व करायला सुरुवात करा. आता लिहा युजिंग बाय पार्ट फॉर्म्युला, युजिंग बाय पार्ट फॉर्म्युला किंवा फॉर्म. इथं शक्यतो चुकी करूच नका. पहिला फंक्शन ॲज इट इज, दुसरे फंक्शन का इंटिग्रेशन, पहला फंक्शन एज इट इज, दूसरे फंक्शन का इंटीग्रेशन माइनस बड़े इंटीग्रेशन में पहले का डिफरेंशिएशन इंटू दूसरे का इंटीग्रेशन, टोटल इसका इंटीग्रेशन. ही झाली आपली अरेंजमेंट. म्हणजे सरळ सरळ आपल्या भाषेत व्यावहारिक भाषेत बोलायचं झालं तर 1 मार्क. आता पुढे याला कंटिन्यू करा. बघा x² चा इंटिग्रेशन आला x³/3, ते आपण अशा पद्धतीनं लिहिला x³ tan इन्व्हर्स x/3. या tan इन्व्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह आला 1/1 + x², आणि या x² चा इंटिग्रेशन आला x³/3. म्हणजे आपली अरेंजमेंट समोर अशी दिसणार x³ /1 + x² dx. हे x³ tan इन्व्हर्स x ॲज इट इज. आता या ठिकाणी मी तुम्हाला 3 कंडिशन सांगितल्या होत्या. नंबर 1, एक तर x आणि y
या दोन्ही व्हॅल्यूजचा जो पॉवर आहे तो सेम असणार. त्यावेळेस आपण काय करतो, या ठिकाणी जो नंबर असणार आहे तो एक वेळेस प्लस एक वेळेस मायनस वापरतो. नंबर 2, एकतर वरचा जो पॉवर आहे एक्सचा तो खालच्या पॉवरपेक्षा एकनी लहान असणार. त्यावेळेस आपण काय करतो, खालच्या फंक्शनला टी कन्सिडर करतो, कारण खालच्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला वर मिळतो. आणि जर वरचा पॉवर जर जास्त येत असला, इथं एक्झॅक्टली तेच झालं, न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरपेक्षा मोठा आला, एक्स क्यूब आला. मग ह्या कंडिशनसाठी मी काय बोललो होतो, तर ह्या कंडिशनसाठी आपण भागाकार करतो डिवायडेशन मेथड. क्वेश्चन इज इक्वल टू डिवायझर इंटू डिवायडंट प्लस रिमाइंडर, ज्याला आपण मराठीत भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार आधी बाकीचं सूत्र म्हणतो. याच्यात कसं असतं, हा जो 1 + x² आहे त्याला मी x² + 1 असं लिहितो, त्याला आपण एक्स क्यूबनी डिवाइड करणार. मग हे डिवाइड करताना काय, तुम्ही डायरेक्टली त्याला चालू प्रॉब्लेममध्ये सुद्धा लिहू शकता बरं का. मग हे डिव्हिजन करताना म्हणजे आता तुमच्यासाठी हा आय उरला, इंटिग्रेशन काय तुमच्यासाठी हा इतका भाग सॉल्व करणं, कारण हे ऑलरेडी आपण इंटिग्रेशन काढून बसलो आहे. लक्षात आलं का तुमच्या. तर ह्या प्रश्नाला आपण आता सॉल्व करणार. तर बघा, या ठिकाणी एक्सला कोणत्या टर्मनी मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला x³ मिळतो, एक्सनी. मग x × x² काय झाला, x³. x + 1 काय झाला, +x. आणि हे खालचे जे व्हॅल्यूज आहे त्याचा आपण साईन चेंज करतो. मग हा x³ कॅन्सल झाला आणि उरला इकडं -x. म्हणजे सरळ सरळ आपल्या x³ ची व्हॅल्यू काय झाली, x³ = दिस इंटू दिस, x² + 1 इंटू x आणि प्लस रिमाइंडर म्हणजेच -x. तर आता आपण ह्या प्रश्नात काय करणार, या ठिकाणी सरळ सरळ यालाच आपण I = लिहिणार, किंवा तुम्ही असं लिहा की x³ tan 1x/3 मायनस. आता याला आपण कसं लिहिणार, x³ च्या जागी ह्या x³ ला कट करून हे लिहिणार x² + 1 x - x आणि 1 + x², 1 + x² करणार याला सेपरेट. ठीक आहे. मग या ठिकाणी हा x² तर कटला. आता उत्तर काय आलं आपलं, इंटिग्रेशन ओनली x dx, हा झाला मायनस मायनस प्लस, आणि याचं इंटिग्रेशन x 1 + x² dx. तर आपल्याला आता जो अडचण आहे, कारण याचं इंटिग्रेशन तर मिळालं ना तुम्हाला x²/2, अडचण आपली कोणती आहे, या इंटिग्रेशनची. मग आता याचं इंटिग्रेशन कसं काढणार. तसं तर लॉकडाऊनच्या अगोदर जे ऑफलाईन आपले पिरियड सुरू होते त्याच्यात आपला हा प्रॉब्लेम झाला. पॉवर सारखे असताना काय होतं आणि पॉवर लहान असताना काय होतं, कारण खालच्याचा डेरिव्हेटिव्ह इथं वर आहे. तुम्ही जर साधा विचार केला तर आपल्या लक्षात येतं x² चा डेरिव्हेटिव्ह हा 2x येतो, आणि या ठिकाणी आपण जर 2 घेतला आणि 2 जर डिवाइडमध्ये देऊन टाकला तर आपल्याला 2x सहज मिळतो. म्हणजे खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर आल्यानंतर सूत्र काय, log f(x). तर मग त्याच्यासाठी तुम्ही इथं असं लिहा की बाबा आम्ही हा जो सेकंड फंक्शन आहे हिअर, जर याला f(x) कन्सिडर केलं, f(x) = 1 + x², तो वी गेट इट्स डेरिव्हेटिव्ह = 2x त्याचा डेरिव्हेटिव्ह मिळणार. मग याच्यासाठी तुम्ही एक काम करा, आपल्याकडे तर 2x नाही आहे ना, तर मग 2 घेतला आणि 2 देऊन टाकला. ठीक आहे. पण या फॉर्म्युल्याचा वापर करताना मग पूर्ण रेफरन्स द्या की नाव आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे की ज्यावेळेस 2 असे फंक्शन असणार आहे की एक न्यूमरेटर आणि एक डिनॉमिनेटरमध्ये असतो, आणि खालच्याचा ज्यावेळेस वर डेरिव्हेटिव्ह येतो, तर वी हॅव डायरेक्ट रिझल्ट ऑफ दिस अरेंजमेंट लॉग ऑफ डिनॉमिनेटर. तर आपण म्हणतो अरे वा, आमच्या ह्या उदाहरणात तर नेमकं असंच झालं. म्हणजे मग आमच्या उदाहरणाला अनुसरून आन्सर काय आलं पाहिजे त्याचं, तर ते आपण आता डायरेक्ट लिहिणार. मग आपलं पूर्ण आन्सर असं लिहा, x³ tan 1x/3. हा मायनस बघा, याचं इंटिग्रेशन खूप सोपं होतं, x²/2, म्हणून आपण त्याला काहीच केलं नाही. आणि आता +½ आणि लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे 1 + x². तर याचं जे व्यवस्थित रेफरन्स देणं आवश्यक असतो. म्हणजे जो कोणी परीक्षक ज्यावेळेस तुमचा पेपर चेक करतो त्यावेळेस ते हे बघणार की बाबा ह्या विद्यार्थ्याला व्यवस्थित समजलं की ही अरेंजमेंट एक त्या टाईपची अरेंजमेंट होती जिच्यात खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर आपल्याला मिळू शकतो. फक्त या ठिकाणी आपल्याला न्यूमरेटरमध्ये एक कॉन्स्टंट 2 ची गरज होती. तर कॉन्स्टंट आपण अशा पद्धतीने घेऊ शकतो, 2 डिवाइड और 2 मल्टिप्लिकेशन.
आणि नंतर आपण एक व्यवस्थित तो रूल दाखवला जो इंटिग्रेशनमध्ये आपल्याला ऑलरेडी सांगितला की एफ ऑफ एक्स आपण 1+x² ला कन्सिडर जर केलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह ट्वाईस एक्स येतो. आणि आपण सांगतो किंवा आमच्याकडे एक असा रूल आहे की ज्यावेळेस डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह हा न्यूमरेटरमध्ये येत असला तो डायरेक्टली वी कॅन राईट नाव दिस व्हॅल्यू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. इट इज इंटिग्रेशन ऑफ दिस फंक्शन. या फंक्शनचा इंटिग्रेशन असणार आहे. मग आपण म्हणतो यार आमच्या इथं तर ही सिच्युएशन आली ना, तर मग आम्ही ह्या उत्तरला असं लिहू शकतो ना लॉग 1+x². ठीक आहे. तर इतक्या भागासाठी हा पार्ट आपण अशा पद्धतीनं करतो. बघा उदाहरण सोपं आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट वापरलं. एक ही जी अरेंजमेंट आली ही अरेंजमेंट आहे ना आपण इंडिपेंडेंटली याच्या अगोदर फर्स्ट एक्सरसाइजमध्ये बघितली. तुमची म्हणजे जर प्रॅक्टिस व्यवस्थित चालू असेल तर तुम्हाला हे समजणार आहे. आपलं पॉवर सारखं असताना काय होतं ते उदाहरणंसुद्धा झाले. आणि समोरच्या उदाहरणात जो की x³ tan इनवर्स x चा पुढचा प्रॉब्लेम आहे त्याच्यातसुद्धा आपल्याला ही अरेंजमेंट समोर असणार आहे. तर आता व्हिडिओ पॉज करून अगोदर हे उदाहरण लिहून घ्या, नंतर आपण पुढचं उदाहरण बघू. तर बघा आता समोरचा प्रॉब्लेम x³ tan इनवर्स x. पुन्हा तीच अडचण आहे पहा या ठिकाणी. जर थोडा तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की हा जो इन्व्हर्स फंक्शन आहे तो समोर लागत होता. तर ते काम आपण या ठिकाणी स्वतः करू. I हा घेतला इन्व्हर्स फंक्शन समोर इंटू x³ dx. पुन्हा तेच लिहा तुम्ही या ठिकाणी युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट फॉर्म्युला. म्हणजे युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, दुसरे फंक्शन का इंटिग्रेशन x⁴/4 माइनस पहले फंक्शन का डेरिव्हेटिव्ह. एक काम करा हे डायरेक्ट नका लिहू, मी तिची अरेंजमेंट करतो. कारण कसं आहे माहिती आहे का, मी डायरेक्ट घेतलं म्हणून कदाचित तुम्ही डायरेक्ट लिहिसाल तर स्टेट बोर्डच्या एक्झाममध्ये याचा 1 मार्क कटू शकतो. कारण ही अरेंजमेंट म्हणजे एक प्रूफसाठी आपल्याला फॉर्म्युला आहे. तर शक्यतो तुम्हाला असं डायरेक्ट या ठिकाणी लिहिता येत नसतं. बघा फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, दूसरे का इंटीग्रेशन माइनस पहले फंक्शन का डिफरेंशिएशन और दूसरे का इंटीग्रेशन. पण तरी एक सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस घरी तुम्ही प्रॅक्टिस करताना त्यावेळेस डायरेक्ट लिहायची सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. अगोदर हे व्यवस्थित लिहा, पण आपण खरंच या भागात परफेक्ट झालो का हे चेक करायसाठी तुम्ही डायरेक्ट सुद्धा करून बघू शकता. असं तुम्ही काही करणार नाही हे मला माहीत आहे, पण जे खरंच आशावादी विद्यार्थी असतील ते करू शकता हा प्रयोग. आता x⁴ चा डेरिव्हेटिव्ह आला, सॉरी इंटिग्रेशन x⁴ आणि डिनॉमिनेटरमध्ये आपण हा लिहिला 4. म्हणजे मुद्दामून याचं इंटिग्रेशन आपण काहीतरी एक व्यवस्थित प्रॉब्लेम दिसला पाहिजे म्हणून अगोदर लिहिला. tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह आला 1/1+x². x³ चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा इंटिग्रेशन x⁴/4 आलं. आता पुन्हा एक असा विचार करा की हे सिम्प्लिफिकेशन कसं होणार आहे. बघा मी तुम्हाला आहे ना एक सिंपल शब्दात एक बोलू का, या ठिकाणी इंटिग्रेशन बाय पार्टपेक्षा ज्या ह्या किमती वापरल्या का ह्या तुम्हाला परेशान करणार आहे. तर आता अगोदर मनातून तुम्ही हे काढून टाका की इट इज पार्ट ऑफ इंटिग्रेशन बाय पार्ट. हा इंटिग्रेशन बाय पार्टचा प्रश्न नाही आहे. एवढ्या भागाला तुम्ही कसं समजून घेणार. जर ह्या भागाला तुम्हाला समजून घ्यायचं असलं तर आता 2 पद्धती आहे. एक तर न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरपेक्षा पॉवरनी मोठा आला म्हणून डिवायडेशन मेथड. पण थोडंसं डोकं वापरलं ते सुद्धा चालतं डिवायडेशन मेथड, कारण रूलमध्ये बसणारा तो पार्ट आहे. पण थोडं जर तुम्ही डोकं वापरलं तर आपण काय करू, हा मायनस या ठिकाणी घेऊ. म्हणजे कसं पहा आता x⁴ tan इनवर्स x/4 + 1/4 आणि हा मायनस मी x⁴ इथं घेतला. आता काय केलं आपण, एकदा 1 प्लस घेतला आणि एकदा 1 मायनस घेतला. आता तुमच्या मनात प्रश्न येणार सर ऐसा क्यू. तर तुमच्या ह्या क्यू प्रश्नाचं उत्तर मी देतो. हे झालं 1/4. आपण केलं याला अशा पद्धतीनं सेपरेट 1 - x⁴/1+x². आता याच्यानंतर काय होणार आहे ते थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. बघा आपल्याकडे एक सूत्र आहे, एक फॉर्म्युला आहे a² - b², ज्याला आपण लिहू शकतो एकदा a + b एकदा a - b. या सूत्राला आपण ह्या कंडिशनमध्ये सुद्धा अप्लाय करू शकतो. a⁴ - b⁴
पण याला लिहिताना एकदा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि एकदा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तुम्हाला असं लिहिणं लागणार. तर ही जी अरेंजमेंट आहे का आपण या ठिकाणी यूज करणार आणि हा फॉर्म्युला वापरणार. मग या फॉर्म्युल्याचा वापर जर या ठिकाणी झाला तर तुमचं उदाहरण तुम्हाला असं दिसणार. एकदा 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि एकदा 1 मायनस एक्स स्क्वेअर अपाऊन हे 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि हे 1 प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. मग हे लिहिल्यानंतर आपल्याला 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर न्यूमरेटर डिनॉमिनेटर सारखा मिळतो आणि तो कॅन्सल होतो. आता सरळ सरळ तुमचं उदाहरण तयार झालं. हा 1/4 इंटिग्रेशन 1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स आणि पुन्हा मी सेपरेट करून टाकलं, त्याला प्रोडक्ट पूर्ण करून टाकला. आता मात्र या ठिकाणी तुम्हाला काहीच घाबरायची गरज नाही आहे, कारण 1चं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3 आणि 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्स. म्हणजे या ठिकाणी तुमचं जे शेवटचं आन्सर आहे इट इज कॉल्ड फायनल आन्सर, ते असं असणार. आय इज इक्वल टू आवर इंटिग्रेशन इज इक्वल टू एक्स रेस टू 4 टॅन इनवर्स एक्स अपॉन 4 प्लस हा 1/4 1चा इंटिग्रेशन एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3 हा 1/4 ॲज इट इज आणि याचा इंटिग्रेशन आला टॅन इनवर्स एक्स प्लस सी. बघा समजून जर घ्यायचा तुम्हाला भाग या उदाहरणात जर सांगायचा असला तर एक्स रेस टू 4 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर हा एक वेगळा प्रॉब्लेम समजून याचं इंटिग्रेशन आपण कसं काढणार आहे अगोदर ते समजून घ्या. हा प्रॉब्लेम वाटल्यास पुन्हा एकदा रफ वर्कमध्ये सॉल्व करा आणि नंतर पुन्हा हा प्रश्न लिहून घ्या. चांगला प्रश्न आहे, परीक्षेला जर विचारला तर एक अंदाजन 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. आणि हा ज्या विद्यार्थ्यांना एक पाठीमागं उत्तर चेक करायची सवय आहे, तुम्हाला हे सांगतो की या उदाहरणाचं पाठीमागचं उत्तर हे पुस्तकात चुकीच्या स्वरूपात मांडून सांगितलेलं आहे, तर आपलं जे उत्तर आहे ते करेक्ट आन्सर आहे. बघा पुढचं उदाहरण लॉग एक्सचा होल स्क्वेअर. तर पुढचं उदाहरण सुरू करायच्या अगोदर आपण एक सॉल्ड एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ, कारण थोडीशी आवश्यकता आहे त्याची. असं समजून हे उदाहरण बघा. तर उदाहरण आहे लॉग एक्स. आता बऱ्याच जणांच्या मनात या ठिकाणी प्रश्न एक असा निर्माण होणार आहे की बाबा सर जर आपण या एक्सरसाइजमध्ये हा प्रॉब्लेम सोडवायलो इट इज कॉल्ड इंटिग्रेशन बाय पार्ट, तर इथं 2 व्हॅल्यूज आपल्याला एक दुसऱ्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये लागणार आहे. पण इथं तर एकच किंमत आली फक्त लॉग एक्स. तर सेकंड फंक्शन या ठिकाणी काय असणार आहे, सेकंड फंक्शन कुठं आहे या ठिकाणी, तर बघा काय सांगतो. साइन इनवर्स कॉस इनवर्स टॅन इनवर्स पूर्ण 6 इनवर्स ते साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट, त्याच्यानंतर लॉग एक्स किंवा लॉग एक्सचा होल स्क्वेअर अशा किमती जर आल्या तर जो सेकंड फंक्शन असतो हा 1 असतो. तुम्हाला जर कोणी विचारलं फाइंड द इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स तर ते इंटू 1 येणार. समोर ते प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला असणार आहे इंटू 1 येणार. तर या ठिकाणी जो सेकंड फंक्शन असतो ना हा सेकंड फंक्शन म्हणजे 1 असतो. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स इंटू 1. कारण 1 घेतल्यामुळं किंवा कन्सिडर केल्यामुळं मानल्यामुळं आपल्या उदाहरणातसुद्धा काही बदल होत नाही, पण 1चं इंटिग्रेशन एक्स येतं म्हणून याला इंटिग्रल फंक्शन गृहीत धरलं जातं. आता युजिंग बाय पार्ट फॉर्म्युला तिची अरेंजमेंट असणार आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, दुसरे का इंटिग्रेशन मायनस फर्स्ट फंक्शन का डिफरन्शिएशन इंटू दुसरे का इंटिग्रेशन और इस टोटल बॉक्स का इंटिग्रेशन. आपल्याला उत्तर असं मिळणार ह्या 1चा इंटिग्रेशन एक्स हा लॉग एक्स, नंतर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x हा 1चा इंटिग्रेशन एक्स डी एक्स 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 गेट कॅन्सल एक्स लॉग एक्स 1चा इंटिग्रेशन आला एक्स प्लस सी. बघा सर्व विद्यार्थी एकदा 2 मिनटं मी काय सांगतो व्यवस्थित ऐकून घ्या. हे असे जे सॉल्ड एक्झाम्पल आहे तुम्हाला शेवटच्या परीक्षेतसुद्धा विचारल्या जाऊ शकते. आणि पुन्हा एक सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की जर तुम्हाला काही सॉल्ड एक्झाम्पल म्हणजे हा भाग क्लिअर झाल्यानंतर जर काही सॉल्ड एक्झाम्पल सॉल्व करा वाटत असतील तर करा.
म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा आवर्जून सॉल्ड एक्झाम्पलसुद्धा सॉल्व करा. कारण काय असतं माहिती आहे का, सॉल्ड एक्झाम्पलमध्ये सुद्धा आहे ना वेगवेगळे टाईप कवर करायचा प्रयत्न होत असतो. तर ह्या एक्सरसाइजला पूर्ण केल्यानंतर एक इतकी क्वालिटी किंवा एक पात्रता तुमच्यात ॲटोमॅटिक येऊन जात असती की तुम्ही सॉल्ड एक्झाम्पल समजून घेऊ शकता. आणि नाही समजले तर तुमचं आन्सर अवेलेबल असतं ना त्या ठिकाणी. म्हणून सॉल्ड एक्झाम्पलला सुद्धा तुम्ही सॉल्व करा. तर बघा आता पुढचं एक्झाम्पल, हे पॉज करून लिहून घेऊ शकता. पुढचं एक्झाम्पल, या एक्झाम्पलमध्ये सुद्धा याचा वापर होणार आहे. तर लॉग एक्सचा स्क्वेअर आला. तुम्हाला इथं सेकंड फंक्शन एक्झॅक्टली काय आहे थोडंसं मनात प्रश्न आला असेल, तर आता ते उत्तर मला तरी वाटतं की तुम्ही स्वतः एक मिळून देऊ शकता स्वतःलाच की अरे × 1 या ठिकाणी वापरणं लागणार. तर करेक्ट, या ठिकाणी आपण × 1 वापरणार. हे लॉग एक्सचा होल स्क्वेअर × 1 बी द आवर सेकंड फंक्शन हिअर. एक हा आपला या ठिकाणचा दुसरा फंक्शन असणार. मग आता लिहा खाली पुन्हा युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट. युजिंग बाय पार्ट फॉर्म्युला. काय बाय पार्ट फॉर्म्युला, पहिला फंक्शन ॲज इट इज, पहिला फंक्शन ॲज इट इज, दुसरे का इंटिग्रेशन म्हणजे 1चं इंटिग्रेशन, नंतर पहले फंक्शन का डिफरेंशिएशन इंटू दूसरे का इंटीग्रेशन और होल वैल्यूज का इंटीग्रेशन. ठीक आहे. अरेंजमेंट किंवा सूत्र आतापर्यंत पाठ झाला असेल असं मला वाटतं, कारण 2 सॉल्ड एक्झाम्पल, इथलचे 6 एक्झाम्पल, असे एक 8 उदाहरणाचा भाग आपला झाला. आणि 8 उदाहरणात हे सूत्र व्यवस्थित पाठ होतं आणि कसं या सूत्राचा वापर करणं लागतो याची एक आयडियासुद्धा तुम्हाला आतापर्यंत आली असेल आणि येऊ द्या. आता या 1चा इंटिग्रेशन घेतला आपण, हा समोर लॉग म्हणजे एक्स. 1चा इंटिग्रेशन काय असतो, एक्स, लॉग एक्सचा होल स्क्वेअर ॲज इट इज. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्सचा होल स्क्वेअर, तर अगोदर हे झालं 2 log x म्हणजे चेन रूलचा पार्ट आहे, पॉवरचा डेरिव्हेटिव्ह अगोदर, नंतर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x तो घेतला अशा पद्धतीनं. ह्या 1चा इंटिग्रेशन x आणि नंतर होल इंटिग्रेशन x x कॅन्सल. तुमचं आन्सर असं आलं x log एक्सचा होल स्क्वेअर मायनस हा 2 इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स. बघा हे दुसरं कारण होतं, जसं मी बोललो की लॉग एक्स हे उदाहरण घ्यायचे 2 कारणं या ठिकाणी. एक तर ते सॉल्ड एक्झाम्पल होतं, महत्त्वाचं होतं, परीक्षेत येऊ शकतं असं उदाहरण. नंतर या उदाहरणात आपल्याला पुन्हा या ठिकाणी तो लॉग एक्स मिळणार, म्हणजे पुन्हा या ठिकाणी × 1 घेऊन आपण त्याच पद्धतीनं हा प्रॉब्लेम सॉल्व करणार. अगेन युजिंग बाय पार्ट फॉर्म्युला. हे ॲज इट इज एक्स लॉग एक्सचा होल स्क्वेअर -2 पर्यंत. पुन्हा ती अरेंजमेंट, पहिला जैसी की वैसा, दुसरे का इंटिग्रेशन माइनस पहले का डिफरेंशिएशन इंटू दूसरे का इंटिग्रेशन, टोटल वैल्यू का इंटिग्रेशन. बघा एकाच प्रश्नात 2 वेळेस इंटिग्रेशन बाय पार्ट या एकाच फॉर्म्युल्याचा वापर झाला 2 वेळेस. नंतर हे आलं एक्स लॉग एक्सचा होल स्क्वेअर मायनस हा 2. बघा लॉग एक्स ॲज इट इज 1चा इंटिग्रेशन एक्स लॉग एक्स मायनस पुन्हा ह्या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, ह्या 1चा इंटिग्रेशन x dx. थोडं या ठिकाणी आहे ना तुम्ही इंटिग्रेशन काढायले का डेरिव्हेटिव्ह ते समजून घ्या. कारण काय झालं माहिती आहे का, इथं लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आणि इथं लगेच 1चा इंटिग्रेशन x, तर थोडी गडबड होऊ शकते, तेवढं सांभाळून घ्या. हा x कॅन्सल झाला, इथं 1 आला. तुमचं फायनल आन्सर आलं x लॉग एक्सचा होल स्क्वेअर -2x लॉग एक्स, हा मायनस मायनस प्लस आणि 1 जो उरला ह्या 1चा इंटिग्रेशन आपण डायरेक्ट x घेतला आणि c. जर तुम्हाला वाटत असलं तर फायनली तुम्ही x कॉमन घेऊ शकता, कारण x प्रत्येक टर्ममध्ये या ठिकाणी तुमचा आन्सर x कॉमन घेतल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार. ठीक आहे. तर बघा चांगला पार्ट आहे. एक हळूहळू हा पार्ट तुम्हाला सोपा वाटू द्या, कारण एक मोठी एक्सरसाइज आहे आणि महत्त्वाची एक्सरसाइज आहे. या एक्सरसाइजमधून 100% तुम्हाला प्रश्न असणार आहे. ठीक आहे. तर पॉज करून उदाहरण लिहून घ्या.